दाभोळकर सरांनी तुम्हाला ट्रेन केलं आणि त्यानंतर खूप कमी दिवसात तुम्ही खूप चांगला परफॉर्मन्स दिलात। त्यामुळे मी दाभोळकर सरांना विनंती करतो की तुमचा हा शिष्य तुमच्या बरोबर तुमच्या सोबत तुमची केबिन शेअर करेल। आणि मिस्टर जयरामला त्यांच्या खुर्चीत बसवण्याचा मानही दाभोळकर सर तुमचाच। जय, आजपासून तू दाभोळकर साहेबांबरोबर केबिन मध्ये बसणार। नवरे, केबिन रेडी आहे ना? हो आहे ना। चला या। एक काम कर, हे पैसे घे, पेढे घेऊन ये। आज खूप आनंदाचा दिवस आहे। बघितलं ना आदित्य मॅडम किती खुश आहेत। माझ्याकडून पेढे। अरे पण नाही, आज मी जाम खुश आहे। मी आणणार पेढे। अरे पण असू द्या ना, मी आणतो। मिस्टर जयराम, आजपासून तुमची ही केबिन आणि तुमची खुर्ची। दाभोळकर साहेब, मला खात्री आहे जय सारख्या हुशार शिष्यासोबत केबिन शेअर करायला तुम्हाला नक्कीच आवडेल। अविनाशने माझ्यासोबत जेव्हा केबिन शेअर करायला सुरुवात केली तेव्हा मलाही खूप आनंद झाला होता। माझ्या सगळ्या अपेक्षा अविनाशने पूर्ण केल्या। जय सुद्धा तसंच करेल माझी खात्री आहे। आज मला खूप अभिमान वाटतो मी आणि अविनाश एक केबिन शेअर करतो याचा। दाभोळकर साहेब, तुम्हीच मिस्टर जयरामला त्यांच्या खुर्चीवर बसवा। नाही, कारण ते आज जे काही आहेत त्याच्यामध्ये तुमचा वाटा खूप महत्त्वाचा आहे। तुम्हीच त्यांना ट्रेन केले। येस, ऑफ कोर्स। मिस्टर जयराम, आज मी खूप खुश आहे तुमच्या या यशामुळे। सो बसा या खुर्चीवरती। पण एक सांगतो, या खुर्चीवर बसल्यानंतर तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील। त्या निभावणं खूप कठीण आहे। यश मिळवणं जेवढं कठीण असतं ना, त्यापेक्षा ते टिकवणं त्याहूनही कठीण असतं। बसा तुमच्या खुर्चीवरती। आजपासून तुम्ही माझ्या बरोबरीने या केबिन मध्ये बसणार आहात। सॉरी सर, मी अजून खूप लहान आहे, वयाने अनुभवाने। त्यामुळे या केबिन मध्ये जरी बसलो तरी तुमची बरोबरी मी कधीच करू शकत नाही। तुमच्याकडून खूप शिकलोय आणि अजूनही बरंच शिकण्याची इच्छा आहे। त्यामुळे तुम्ही मला एका शिष्याच्या रूपातच बघावं। आणि राहिला प्रश्न ह्या केबिन मध्ये बसण्याचा, तर अविनाश सर, आऊ, थँक्यू मला ही संधी दिल्याबद्दल।
मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजतो. थँक्यू सर. जय, मला तुझं खूप कौतुक आहेच, पण तुझ्या घरच्यांचंही खूप कौतुक वाटतंय. तुझ्यावर त्यांनी जे संस्कार केलेत ना, ते खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे माझी खात्री आहे की तुझे हात आभाळाला लागले तरी पाय जमिनीला घट्ट धरून ठेवतील. विश ऑल द बेस्ट. थँक्यू. मिस्टर जयराम, तुमच्या या आनंदाबरोबरच एक छोटंसं गिफ्ट तुमच्यासाठी. टॅब आहे त्याच्यात. वाह, तांगडे अगदी वेळेवर आलात. द्या द्या पेढे द्या. मी देऊ पेढे? हो, दे की. मी घेतो. थँक्यू. तुम्ही सगळे एन्जॉय करा. आम्ही एका अर्जंट मीटिंगसाठी जाऊन येतो. येतो. Congrats. थँक्यू. तांगडे आहे माझ्या ध्यानात आहे. जय, कॉन्फिडेन्शियल येते. थँक्यू सर. प्लीज. सर, अदिती, तू सर आज एवढा आनंदाचा दिवस आहे आणि तुम्ही तोंड गोड न करताच निघालात. आनंदाचा दिवस तुझ्यासाठी असेल, माझ्यासाठी नाही. पण तरी आज जयच्या सक्सेस मागे कुठेतरी तुमचंही नाव जोडलं जात आहे आणि ते जयनी सुद्धा मोठ्या मनाने ऍक्सेप्ट केलंय. अदिती, हो, हा पेढा घ्या. आजपर्यंत तुम्ही मिस्टर दाभोळकर म्हणून नाही तर माझे पप्पा म्हणून जयचा सतत अपमान करत आला. सतत सतत त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न केला, पण जयनी मात्र त्याची जिद्द कधीच सोडली नाही आणि इतके अडथळे येऊन सुद्धा आज सगळ्यांसमोर त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलंय. या असल्या फालतू प्रमोशन्सना माझ्या लेखी काहीही किंमत नाही. या असल्या पोस्ट माझ्या ऑफिसमध्ये दर 4 महिन्यांनी वाटतो मी. अजून किती समजवणार आहात तुम्ही स्वतःला? तुमचा जयवर का विश्वास नाहीये? आज तुमच्या सोबत तो केबिन शेअर करणार आहे. आज कळलं असेल तुम्हाला मी जयची निवड का केली ते. ठीक आहे, केलं मी मान्य. मिळालं त्याला आज प्रमोशन. पुढे पुढे काय? पुढे अख्खं आयुष्य पडलंय अदू. बरोबर आहे तुमचं, अगदी बरोबर आहे. पुढे अख्खं आयुष्य आहे. पैशांचं काय? पैसा येतो जातो, मानही मिळवता येतो, पण माझ्या जयकडे जे संस्कार आहेत ना ते मात्र पैशाने नाही मिळवता येत आणि हेच त्याला आयुष्यभर पुरणार आहे.
मला नेहमी वाटायचं माझ्या नवऱ्याने माझ्या वडिलांचा आणि माझ्या वडिलांनी माझ्या नवऱ्याचा मान राखावा, पण ते फक्त एकाच बाजूने होतंय. आजपर्यंत तुम्ही जयचा खूप अपमान केला. त्यांनी मात्र त्याची मर्यादा कधीच ओलांडली नाही. असो, तर अशा तुमच्या गुणी जावयाच्या प्रमोशनचा पेढा तुम्ही न खाताच निघाला. तुम्हाला तुमच्या गुणी जावयाच्या प्रमोशनचा आनंद झाला नसेल, पण मला मात्र माझ्या नवऱ्याच्या यशाचा खूप जास्त आनंद झाला. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, एक ना एक दिवस जय स्वतःला नक्की प्रूव्ह करेल. आणि बघा, आज सगळ्यांसमोर त्यांनी स्वतःला प्रूव्ह केले. पप्पा, जर सुरुवातच इतकी छान झाली तर तुम्ही विचार करा ना, पुढे पुढे किती छान दिवस येणार आहेत. पप्पा, खरंच मला खूप खूप आनंद झालाय. आणि प्लीज प्लीज घरी जाऊन मम्माला सुद्धा ही आनंदाची बातमी द्या. मम्मा सुद्धा खूप खुश होईल. आणि निदान माझ्या आनंदासाठी तरी प्लीज पेढा घ्या. Yeah, let's celebrate. वाव, हा केक कोणी आणला? आणलाय तांगडेनी, पण आयडिया आई साहेबांची. पण नेमकं त्यांनाच जायला लागलं मीटिंगला. तांगडे कुठे? नाही, तांगडेला जरा कामासाठी बाहेर पाठवलंय. मग काय आता थांबायचंय की? नाही नाही, त्यांना लेट होईल. कॅरी ऑन. हो ना? या. चला घ्या सुरी. हा, काय घे ना. आदिती, ये लवकर, तुझ्यासाठी थांबलोय. हो, बरं झालं आलीस. चला. काय आता आले का सगळे? चल आता काप केक. 3 cheers for Jay. Hip hip. Hip hip. एक मिनिट. माझ्या या सक्सेसमध्ये सगळ्यांचा खूप महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे हा केक मी खाण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना भरवणार आहे. आदिती मॅडम, सुरुवात तुमच्यापासून करतो. तुम्ही मला नेहमीच खूप सपोर्ट केलाय आदिती मॅडम. अगदी सुरुवातीला टीम लीडर होता तेव्हाही मला स्वतःला प्रूव्ह करण्याची संधी दिलीत. माझा आत्मविश्वास वाढवलात. तुम्ही नसतात तर मी इथवर पोहोचू शकलो नसतो. सो थँक्यू. तुमचंही अगदी मनापासून अभिनंदन. कदम,
निघतो आम्ही. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी रे. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी काका, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी बेटा. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. चलो बाय बाय, सी यू. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. जुई हॅपी दिवाळी. सेम टू यू. साई, जय कुठे आहे? आतमध्ये काम करतोय. जुई तू येतेस ना आमच्या बरोबर? हो. मी पण निघतो. काका ते मला अनारसे नक्की आणा घरून. अरे म्हणजे काय अण्णा नक्की. काका अदिती कुठे? दिसते नाही. म्हणजे नाहीये इथे. अरे तू मगाशी केबिन मध्ये काम करत होतास ना, तेव्हा ती निघाली. मला न सांगता गेले? हा म्हणजे कदाचित तुला डिस्टर्ब करून असं तिला वाटलं असेल म्हणून गेली ती. तिला लवकर जायचं होतं म्हणाली. नवऱ्याने हाफ डे सुद्धा नाही कापलाय तिचा. का? का म्हणजे हा प्रश्न तू नवऱ्याने विचार ना. आणि तुलाच काय, ती मला सुद्धा न सांगताच गेली. आता उद्या दिवाळी ना, म्हणून कदाचित खरेदीसाठी गेली असेल. काका मला बोलायचं होतं आदितीशी. वा रे भट्ट्या, आता तुला बोलायचं म्हणतोस? सकाळपासून तू असा रागावला होतास, फुरंगटून बसला होतास. ती तुझ्याशी एवढं बोलण्याचा प्रयत्न करत होती आणि तू तिला टाळत होतास. काय झालं होतं रे तुला? सॉरी. बस तू सोयीचा शब्द. मगाशी पाहिलंच ना तिला, किती खुश होती ती. तुझ्यापेक्षा तिला जास्त आनंद झाला होता. काय करू आणि काय नको असं झालं होतं तिला. तिचं सोड, ते तांगडेला मी पैसे देत होतो पेढे आणण्यासाठी, तर माझे पैसे मला परत केले आणि स्वतःच्या पैशाने पेढे घेऊन आला. एक लक्षात ठेव, तुला प्रमोशन मिळालंय, केबिन मिळालं, पैसे सुद्धा मिळतील तुला. पण प्रसिद्धी, पैसे येईल जाईल, पण जी जोडलेली माणसं असतात ना, ती आपल्या सोबत राहतात. ती जपायची असतात. त्यांना जपायलाच हवं. लक्षात ठेव. हो काका. आणि सॉरी. परत तो शब्द वापरला. तो शब्द न वापरता यापुढे मी असं वागणार नाही याची हमी दे. नक्की. बरं आता मी निघतो. मला खरंच आदितीशी खूप बोलायचं. आणि हो, हॅपी दिवाळी. सेम टू यू. येतो. अदिती, वहिनी. आत एंट्री करायची नाही. जरा वेळ तिथेच थांब. अरे तुला उशीर झाला म्हणून नाही थांबवलंय. तुझी दृष्ट काढायची म्हणून थांबवलंय. राम वनवासातून परत आले तेव्हा लोकांनी दिवाळी केली होती. आज तसंच काहीसं वाटतंय नाही? देव करो आणि तुमच्या आयुष्यातला वनवास सुद्धा लवकर संपो. काकू मला कळलं माझ्यावर कोणी चिडलेलं नाहीये, पण हे सगळं. अरे तुझं प्रमोशन झालंय ना. अदिती, तू यासाठी काही न सांगता ऑफिस मधून निघून आलीस. काही कळलंच नाही मला. टेन्शन की तू.
तुझा फोनही लाग. अरे तुझ्या बायकोनी तू येण्याआधीच सगळी तयारी केलीये. अरे आज जेवण सुद्धा अदितीने करून ठेवलंय सगळं. आणि कधीपासून वाट बघत बसलीये तुझी. खरं तर दिवाळी उद्यापासून आहे, पण ह्याच्या प्रमोशनमुळे आपल्याकडे आजच दिवाळी आहे असं वाटतंय. चला कार्यक्रम संपला असेल तर चला आत या. ये ये. जय, मला खूप अभिमान वाटतो आज तुझा. तू जे जे काही आजपर्यंत मिळवलेस ते सगळं शून्यातून मिळवलेस, स्वतःच्या कर्तृत्वावर. असं नाही अण्णा. तुमचे आशीर्वाद, काका काकू, मग सगळ्यांचेच आशीर्वाद आहेतच की. अदिती, तुझं सुद्धा. कारण जयच्या यशात तुझा सुद्धा वाटा आहे. खरंय अण्णा तुमचं. परवा तुला खूप वाईट वाटत होतं ना स्टार ऑफ द सीझन मिळालं नाही म्हणून. आता आज ही बातमी ऐकून सगळ्यांना खरंच इतका आनंद झालाय, आणि सगळ्यात जास्त तुला. हो काकू, पण जय म्हणाला ते खरंय. हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळेच झालंय. आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.